चला, आजच्या क्लासमध्ये प्रतिबिंब या घटकावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. इयत्ता 8वी NMHच्या 2018-19 पासून ते 2024-25 पर्यंतच्या सर्व मागील प्रश्नपत्रिकांमधील आरशातील प्रतिबिंब असेल किंवा पाण्यातील प्रतिबिंब असेल, या सर्व प्रतिबिंब या घटकातील प्रश्नांचे स्पष्टीकरण आज पाहतोय. चला, पहिला प्रश्न पहा. दिलेली प्रश्न आकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल. पाण्यातलं प्रतिबिंब एक गोष्ट, काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. ज्यावेळी पाण्यातलं प्रतिबिंब आपण पाहतोय त्यावेळी वरची बाजू खाली जाणार आहे, खालची बाजू वरती जाणार आहे. पण डावी बाजू उजवीकडे नाही जाणार, उजवी बाजू डावीकडे नाही जाणार. एक काळजी घ्यायची, खालची बाजू वरती फक्त जाणार, वरची बाजू खाली येणार आहे. ठीक आहे. बघा आता या आकृतीमध्ये बघा, या दोन रेषा आहेत ना, त्या वरती आहेत, त्या दोन रेषा खाली येणार आहेत. बघा, या दोन रेषांची दिशा जर अशी असेल तर ते प्रतिबिंबामध्ये, पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये या अशी असेल तर मग इकडं कशी होणार, अशा पद्धतीने दिसेल. आता इथं दिसत आहे, इथं 3 दिसत आहेत, इथं मध्यभागीच दिसते. हे 2 कॅन्सल केल्या. या 2मध्ये बघा 1 2 3 4 वरती आपल्याला 4 रेषा पाहिजेत. इथं आहेत पण जास्त अंतर ठेवलेलं आहे म्हणून ही आकृती कॅन्सल केली. पर्याय क्रमांक 1 हे आपले बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा या प्रश्नामध्ये काय दिलं आहे, स्थिर पाण्यातली प्रतिमा कशी दिसेल. स्थिर पाण्यातली एक गोष्ट लक्षात ठेवायची, उजवी बाजू कधी डावीकडे जाणारच नाही. म्हणजे ही जी उजवी बाजू आहे, ही जी उजवीकडे असलेली उभी रेष आहे ना, ती कधीच डावीकडे जाणार नव्हती. इथं गेली, कॅन्सल करा. इथं तर दिलीच नाही, यालाही कॅन्सल करा. इथं दिलेली आहे, इथं उजवीकडेच आहे आणि इथं त्यांनी डावीकडे दिली म्हणून हे कॅन्सल करा. ती उजवीकडेच राहणं अपेक्षित होतं पाण्यामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. ऑब्झर्वेशन थोडंसं व्यवस्थित असेल, काहीच अडचण येणार नाही. पुढं चला. इथं काय दिलंय, आरशातील प्रतिमा म्हटलंय. आरशातील प्रतिमा म्हटलं की गोष्ट लक्षात ठेवायची, डावी बाजू उजवीकडे जाणार, उजवी बाजू डावीकडे जाणार. फक्त खालची खालीच राहील, वरची वरीच राहील. काळजी घ्यायची. आता लक्ष द्या, हे जे झेड सारखं चिन्ह आहे ते वरती आहे, ते खाली येणार नाही, ते खाली येणार नाही. हे दोन्ही कॅन्सल करून टाका. या दोघांमध्ये वरतीच दिले. बरं, आता जसं आहे तसं येईल का रे बाळांनो. जसं आहे तसं, इथं जसं दिलंय तसंच इथं थोडासा बदल करून दिले. जसं आहे तसं येईल का, नाही. आरशामध्ये म्हटल्यानंतर डावी बाजू उजवीकडे जाणार होती, ती गेली नाही म्हणून हे पण कॅन्सल केलं. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरली म्हणजे पाण्यातलं प्रतिबिंब. ठीक आहे, पाण्यातलं प्रतिबिंब म्हटल्यावर वरची बाजू खाली जाणार आहे, म्हणजे हा त्रिकोणी टोप आहे ना तो खाली जाणार आहे. ही कॅन्सल करून टाका, बाकी सगळीकडे खाली आहे. आता बघू अजून काय. हा जो डॉट आहे ना, हा डॉट या रेषेच्या वरती आहे, तो रेषेच्या खाली पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा डॉट उजवीकडे आहे ना, उजवीकडेच राहील, तो डावीकडे येणार नाही. उजवीकडेच असला पाहिजे आणि रेषेच्या खाली असला पाहिजे. रेषेच्या वरती आहे, पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये रेषेच्या खाली पाहिजे म्हणून हा कॅन्सल करा, हाही कॅन्सल करा. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. 86ची सूचना, प्रश्न क्रमांक 86ची सूचना आहे ना 87साठी पुढं आहे. म्हणजे पाण्यातलं प्रतिबिंब घ्यायचं आहे आपल्याला. हा डॉट खाली जाणार आहे, इथं वरती दिलाय म्हणून कॅन्सल करून टाका, बाकी सगळीकडं खाली गेलाय. बरोबर. आता हा जो न रंगवलेला त्रिकोण आहे ना, तो डाव्या बाजूला आहे, तो डाव्याच बाजूला राहील, फक्त वरती जाईल. डावीकडेच राहील, वरती जाईल. इथं उजवीकडे आला पा म्हणून कॅन्सल केला, इथं वरती गेला, इथं वरती गेलाय. ठीक आहे. बाकी रंगवलेला त्रिकोण खाली आलाय, बाकी सगळं सेम दिसतंय. फक्त हा जो पार्ट आहे, या पार्टमध्ये बघा, हा जो पार्ट आहे ना काटकोन आहे, इथं सुद्धा काटकोनच दिसेल आपल्याला. सॉरी, इथं सुद्धा काटकोनच दिसतोय, इथं मात्र काटकोन दिसत नाही, लघुकोन झालाय म्हणून हा कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढे जाऊया. आरशातील प्रतिमा कशी दिसेल म्हटलंय. आरशातील प्रतिमा म्हटलं की डावी बाजू उजवीकडं, उजवी बाजू डावीकडं, फक्त खालचा भाग वरती न्यायचा नाही आणि वरचा भाग खाली आणायचा नाही. आता हा जो पार्ट आहे हा डावीकडे, तो उजवीकडे पाहिजे, इथं डावीकडेच दिला, कॅन्सल करून टाका. इथं खाली आहे, तर वरचा भाग खाली येईल का रे, नाही, म्हणून हा कॅन्सल करून टाका. हा बघा डावीकडे होता, इथं उजवीकडे आला,
या दोघांमध्ये, ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे त्या दोघांमध्ये तुम्हाला सेम दिसतोय, ठीक आहे. आता फक्त आपल्याला निवडायचं आहे याच्यावरून. तर हा जो पार्ट आहे ना उजवीकडे आहे बघा, ही जी आकृती आहे ती उजवीकडे आहे. आणि लक्षात ठेवा याचं जे टोक आहे ते टोक खाली आहे, ते टोक खालीच राहील. आरशातल्या प्रतिबिंबामध्ये ते टोक खालीच राहील. फक्त ही आकृती उजवीकडची डावीकडे जाईल, उजवीकडची आकृती डावीकडे जाईल, टोक खालीच राहणार होतं. ही उजवीकडची आकृती उजवीकडेच राहिली म्हणून कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढं. स्थिर पाण्यातील प्रतिमा, पाण्यातले प्रतिबिंब शोधायचे. बघा पाण्यातलं प्रतिबिंब म्हटलं की डावी बाजू डावीकडेच राहायला पाहिजे. हा जो चौकोन आहे ना, हा चौकोन हा उजवीकडे, हा उजवीकडे, तो उजवीकडेच राहील, फक्त वरती असला पाहिजे. हा डावीकडे आला कॅन्सल, वरती आहे उजवीकडे आहे, हा डावीकडे आला कॅन्सल, आणि हा खाली आहे कॅन्सल. इथंच फक्त पाण्यातला आहे ना, म्हणजे खालचा भाग वरती जाणार आहे. म्हणजे उजवीकडं आहे चौरस, उजवीकडेच राहील मात्र वरती जाईल. म्हणजे उजवीकडेच आहे मात्र वरती गेलाय. याच्यावरूनच आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह झाला. ठीक आहे, चला पुढं. बघा आरशातील प्रतिमा कशी दिसेल, आरशातील प्रतिमा कशी दिसेल म्हणजे डावा भाग उजवीकडे घेऊन जायचा आहे. लक्ष द्या, हा जो षटकोन आहे ना, हा षटकोन डावीकडे तो उजवीकडे जाईल, सगळीकडे उजवीकडे गेलाय. आता बघा हा जो पार्ट आहे अशी जर रेष असेल तर त्या आरशात कशी दिसणार आहे, अशी. म्हणजे हा जो पार्ट आहे रंगवलेला अशा पद्धतीने असेल तर इकडं बघा कसा दिसणार आहे, अशा पद्धतीने दिसेल. म्हणजे हा येणार नाही, हा पार्ट येऊ शकतोय, हा येऊ शकतोय, हा येऊ शकतोय. हा पहा उजवीकडे तो डावीकडे जाईल. आणि एक गोष्ट, उजवीकडचा भाग रंगवलेला आहे तो आता कुठं असेल, डावीकडचा भाग. इथं डावीकडचा रंगवलाय, इथं डावीकडचा रंगवलाय, इथं उजवीकडचा भाग उजवीकडेच दिसतोय म्हणून याला कॅन्सल करून टाका. राहिला पर्याय 2 आणि पर्याय 3. आता याच्यामध्ये बघा पहा, या दोन आकृतीमध्ये ह्या एका रेषेवरून आपल्याला ठरवता येईल. ही रेषा अशी आहे ना तर आरशामध्ये कशी दिसणार आहे, अशी दिसणार आहे. आता इथं अशी केली, पर्याय 3 कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक, चला पुढं. हा 74 साठी जो प्रश्न होता आरशातील प्रतिमा कशी दिसेल, तोच प्रश्न 75 साठी तीच सूचना आहे. पहा याची आरशात करायची आपल्याला. सिंपल, हा पाठ सुरुवात करूया. डावीकडं आहे, वरती आहे डावीकडे, वरती उजवीकडं सगळीकडे दिसतोय. चला पुढं. हा पाठ डावीकडं आपोआपच येईल, त्याच्या आतमध्ये जाऊया. हा जो कर्ण आहे, कर्ण नाही म्हणता येणार कारण तो सरळ नाही दिला, थोडासा कर्व दिलाय. हा जो कर्ण आहे तो अशा पद्धतीने असेल, सगळीकडेच दिलंय. बरं पुढं चला. हा जो बाण आहे खालच्या दिशेला आहे, हा बाण खालच्या दिशेला असेल तर तो खालच्याच दिशेला असेल. फक्त उजवीकडे आहे ना तो डावीकडे असेल. बघा सगळीकडे खालच्या दिशेला आहे, उजवीकडचा बाण डावीकडे आला. आता खाली या. हा जो बाण आहे ना तो वरची दिशा दाखवतोय, तो वरचीच दिशा दाखवेल. फक्त तो डावीकडे आहे तर तो कुठं असणार आहे, उजवीकडे असणार. म्हणजे या रेषेच्या उजवीकडे आहे. आता परत थोडंसं लक्ष द्या. या हा जो कर्ण आहे, आता समजा हा जो कर्ण आहे तर कर्णाच्या उजवीकडे असेल तर तो कर्णाच्या डावीकडे येणार आहे आणि वरची दिशा दाखवणार आहे. इथं खालची दिशा कॅन्सल करून टाका. कर्णाच्या डावीकडे आहे का, आहे. वरची दिशा दाखवतोय का, दाखवतोय. ठीक, बघा आता या वर्तुळामध्ये हा वर्तुळ उजवीकडे तो डावीकडे येणार आहे. ठीक आहे. याच्या आतला जो बाण आहे असा, तो आरशामध्ये कसा दिसेल रे, अशा पद्धतीने दिसेल. हा कॅन्सल होईल. बघा या दोघांमध्ये अशा पद्धतीचा बाण कुठं दिसतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. ठीक, कारण पर्याय 4 मध्ये तर जसा आहे तसा आतला बाण दिसतोय. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला, पाण्याच्या पृष्ठभागावर उभी पाण्यातलं प्रतिबिंब आहे. ठीक, चला पाण्यातलं प्रतिबिंब, वरचा भाग खाली
हा वर्तुळ आहे खाली, तो वरती जाईल. इथं दिसतोय का? नाही. इथं आहे, इथं आहे. ठीक आहे. पहिला, तिसरा, चौथा. पुढे जाऊया. ही जी रेषा इथं जोडलेली आहे ती खाली आहे, ती वरून जोडलेली पाहिजे. ठीक आहे. सगळीकडं आहे. आता बघा, याच्या आतमध्ये थोडं लक्ष द्या. याच्या आतमध्ये एक उभी रेष आहे. याच्या आतमध्ये आहे का रे? नाही. कॅन्सल करून टाका. या दोघांच्या आतमध्ये आहे. आणि एक गोष्ट अजून ऑब्झर्व करा. हा जो कोन तयार झाला इथं बघा, हा कोन तयार झालेला पाहिजे वरून. इथं झालाय का रे असा कोन? नाही. याला कॅन्सल करा. इथं झालाय. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला 87 याच्यासाठी ती सूचना आहे. पाण्यातलं प्रतिबिंब असेल. हे वर्तुळ डावीकडे खाली आहे. काय बदल दिसतोय? आता एक गोष्ट लक्षात ठेवा. हे जे पान आहे, हे पान असं आहे. ते पाण्यामध्ये कसं दिसणार आहे बघा बरं. चला, अशा पद्धतीने दिसणार आहे. मग असं पान कुठं कुठं दिसतं रे बाबा? पर्याय 4 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 1 मध्ये आहे. आता इथं न रंगवलेला डॉट आहे, इथं रंगवलेला डॉट आहे म्हणून कॅन्सल करून टाका. आणि इथं या दोघांमध्ये बघा, पर्याय 1 किंवा पर्याय 4 मध्ये काय बदल दिसतोय तुम्हाला? अतिशय छोटीशी गोष्ट असणार आहे. इथं काय बदल दिसतोय? तर इथला आतला जो वर्तुळ आहे इथला, तो पर्याय 4 मध्ये दिलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, हे आरशातलं प्रतिबिंब आहे. आरशातल्या प्रतिबिंबात काय करतो आपण? डावीकडचा भाग उजवीकडे घेऊन जातोय. बघा, हा जो पार्ट आहे तो उजवीकडे जाईल. मग उजवीकडं सगळीकडेच देईल. हा त्रिकोण जो आहे हा आरशामध्ये जसाच्या तसा राहील, फक्त उजवीकडचा डावीकडे येईल. ठीक, सगळीकडं आहे. पुढे जाऊया. हा वर्तुळ आहे, तो उजवीकडे जायला पाहिजे, सगळीकडे गेलाय. हे चिन्ह आहे, ते डावीकडे जायला पाहिजे. आता फक्त याच्यामध्ये बदल काय होईल बघा. हे असं असेल तर हे अशा पद्धतीने दिसेल. ठीक आहे. तर कुठं दिसतंय बघा, इथं जसं आहे तसंच दिसतंय. पर्याय क्रमांक 4 कॅन्सल करून टाकू. उरलेल्या 3 पर्यायामध्ये आता व्यवस्थित लक्ष द्या. आरशातलं प्रतिबिंब घ्यायचं म्हणजे डावा पार्ट उजवीकडं, म्हणजे ह्या ज्या रेषा आहेत त्या जशाच्या तशा दिसतील ना. त्याच्यात काय बदल होईल का? अशा दिसतील का? नाही. पर्याय 3 किंवा 4 मध्ये बघा. आता दुसरा मुद्दा, या रेषा जर अशा असतील तर तिकडे गेल्यानंतर प्रतिबिंबात अशा दिसतील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये बघा रेषा कशा आहेत? सेमच दिसत आहेत. काय बदल आहे रे या दोन्ही आकृत्यांमध्ये? बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि सांगा काय बदल आहे. इथं 1 2 3 4 5 6 रेषा आहेत. इथं 1 2 3 4 5 6 रेषा आहेत. फक्त हा खालचा जो त्रिकोण आहे हा रंगवलेला आहे, इथं न रंगवलेला आहे. इथं रंगवलेला असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. हे देखील आरशातलं प्रतिबिंब आहे. क्वेश्चन माझ्याकडून कट झालाय, सूचना पुढची, पण आरशातलं प्रतिबिंब आहे. ठीक आहे. डावा भाग उजवीकडं, हा त्रिकोण आहे तो उजवीकडे जाणार आहे. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का रे? आहे. इथं आहे का? नाही. हा जो त्रिकोण आहे, ही रेषा आहे ना अशी होणार होती, आणि हा जो त्रिकोण आहे तो इकडं रेषेच्या डावीकडं असेल तर इकडं रेषेच्या उजवीकडं असणार होता. ठीक आहे. तसं कुठं दिसतं रे? फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. ठीक. चला पुढच्या प्रश्नाकडे. रिफ्लेक्शन ऑफ द गिवन फिगर इन वॉटर लूक. ठीक आहे. पाण्यामध्ये कशी दिसेल? पाण्यातलं प्रतिबिंब आहे बघा. वरचा भाग खाली येणार आहे. हा वर्तुळ डावीकडे आहे, तो वरती आहे, डावीकडे खाली यायला पाहिजे. हा छोटा दिला म्हणून कॅन्सल करा. इथं आहे, इथं तर दिलेलाच नाही, यालाही कॅन्सल करून टाका. 2 आणि 3 मध्ये बघा. आता हा जो वर्तुळ आहे
बघा हा वर्तुळ आहे ना, तो डावीकडे खाली आहे, तो डावीकडं आतमध्ये वरती पाहिजे, आतल्या त्रिकोणाच्या आतमध्ये वर्तुळ पाहिजे. इथं त्रिकोणाच्या बाहेर दिला आहे, त्रिकोणाच्या बाहेर दिला म्हणून हा कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढं, हीच सूचना पुढं आहे, वॉटर इमेजच पाहिजे आपल्याला. 54 मध्ये देखील बघा हा जो पार्ट आहे वरती पण छोटा आहे खाली पण छोटा आहे, तर वरती मोठा दिला, कॅन्सल करून टाका. आणि वरती बघा याचं वरती तोंड कुठं आहे, उजवीकडे असेल समजा, ही रेष अशी बाण उजवीकडे आहे असं समजा, तर वॉटर इमेजमध्ये ते उजवीकडेच राहील, फक्त खाली येणार आहे, म्हणजे खालचा भाग उजवीकडे पाहिजे. हा आहे, खालचा भाग डावीकडे गेला, कॅन्सल करा. आणि 4 मध्ये देखील आहे. ठीक आहे, आता पुढं चला. हा जो अर्धवर्तुळ आहे तो वरती जाईल. ठीक आहे, अर्धवर्तुळ वरती दोन्ही ठिकाणी आहे. अशी रेष आहे पाण्यामध्ये, अशी होईल आहे. बाकी काय बदल दिसतोय बघा आता, या 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 रेषांमध्ये बदल दिसतोय. ही छोटी रेष आहे ना खाली आहे, ती छोटी रेष कुठं दिसायला पाहिजे होते, वरती दिसायला पाहिजे होती, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढं, हाऊ विल द रिफ्लेक्शन ऑफ द गिवन फिगर इन वॉटर लुक. ठीक आहे, पाण्यातलं प्रतिबिंब आहे. अतिशय सोपी आकृती आहे. हा कंस वरती जाणार आहे पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये, इथं इथं आणि इथं दिलं आहे. ठीक, हा वर्तुळ खाली येणार आहे. आता पाण्यातलं प्रतिबिंब आहे म्हणजे डावीकडचा भाग डावीकडं, म्हणजे ही चोच जी आहे ती उजवीकडे आहे ना, ही चोच उजवीकडे आहे, ती उजवीकडेच राहणार, म्हणजे हे कॅन्सल करून टाका. या दोघींमध्ये बघा, या दोन्ही आकृत्यांमध्ये इथं डावीकडे दिलेली, हे कॅन्सल करून टाका. पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये डावा भाग उजवीकडे जाणारच नाही, म्हणजे ही जी उजवीकडे चोच आहे दिलेली ती उजवीकडेच राहणं अपेक्षित आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढं चला, आता इथं देखील पाण्यातलं प्रतिबिंब करायचं आहे. हा माणूस आहे, त्याचं डोकं खाली पाण्यात जाईल, इथं वरती आहे, इथं वरती आहे. या 2 आकृत्यांमध्ये बघा तो डाव्या बाजूला बसलाय, डावीकडेच बसलाय. ठीक, आता ह्या ज्या रेषा आहेत या त्रिकोणाच्या आतमधल्या, त्या पाण्यातल्या प्रतिबिंबात कशा होतील रे, या पद्धतीने होतील. इथं बघा जसे आहे तशाच दिल्या, म्हणून हे कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढं, काय म्हटली सूचना, हाऊ द मिरर इमेज विल लुक लाईक इफ द क्वेश्चन फिगर is rotated in anti-clockwise direction in 90 degree. ठीक आहे, काय करायचं रे, अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, प्रतिघटिवत, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा 90 अंशात आणि आरशामध्ये कशी दिसेल ते सांगा. काय म्हटलंय, दिलेली आकृती 90 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायची आणि ती फिरवल्यानंतर आरशामध्ये कशी दिसेल ते सांगायचं. ठीक आहे, 90 अंशातून अँटी क्लॉकवाईज फिरवायची घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं. 90 अंशातून फिरवली तर हा वर्तुळ इथं येणार आहे, बरोबर आहे. हा वर्तुळ इथं आल्यानंतर पुन्हा मिरर इमेज घ्यायची, म्हणजे हा वर्तुळ उजवीकडे जाईल. हे कॅन्सल करून टाका, हे पण कॅन्सल करून टाका. 4 येऊ शकतोय किंवा 2 येऊ शकतोय. आता पुढं बाणाकडे जाऊया, आणि पुढं हे वरचे बाण दोन्हीकडे सारखे दिलेत, त्याच्यामध्ये जिथं समानता आहे तिथं काही जास्त तुलना करायची गरजच नाही. इथं देखील हे पण सेम दिसतंय. हां, फक्त आता ही जी उभी रेष आहे याच्यामध्ये बदल आहे. मग उभी रेष कशी येणार आहे, हिला जर अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं 90 अंशात आणलं तर इथं येईल, बरोबर आहे. आणि हिचं आपल्याला काय मिरर इमेज पाहिजे, आरशातलं प्रतिबिंब. तर असं असेल तर इकडं, म्हणजे ही इकडच्या बाजूला येणार आहे. बघा इकडं असणार आहे, लक्ष द्या, अशी नसणार आहे, म्हणजे 2 कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर प्रतिबिंब या घटकावरील आतापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले.